ब्रश करून पण तुमच्या तोंडाचा वास जात नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। अनेक जणांची अशी कंप्लेंट असते की आम्ही तर ब्रश तर व्यवस्थित करतो तरी सुद्धा आमच्या तोंडाचा वास येतच राहतो। जर अशी कंडिशन तुमची पण असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये मी 2 उपाय सांगणार आहे। ते 2 उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला फरक पडणार आहे तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी होण्यासाठी किंवा तोंडाचा वास पूर्णपणे जाऊ शकतो। फक्त उपाय कसा करायचा हे व्यवस्थितपणे समजून घ्या। बरेच जण अर्धाच व्हिडिओ बघतात, अर्धवट उपाय करतात, पूर्ण माहिती समजलेली नसते आणि परत कमेंट मध्ये येऊन सांगतात आम्हाला फरक पडलाच नाही। यासाठी कधी पण पूर्ण व्हिडिओ बघायचा असते। पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजत असतात। तर सगळ्यात पहिला उपाय आहे, 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्याला दिवसातून 2 वेळेस गुळण्या करायच्या आहेत। हा उपाय केल्याबरोबरच तुमच्या तोंडाची दुर्गंध कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल किंवा लगेच इन्स्टंटली फरक पडतो आणि तुमचं ब्रेथ फ्रेश होतं, म्हणजे श्वास फ्रेश झाल्याचं सुद्धा तुम्हाला वाटत असतं। आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मिठाच्या पाण्यानं तोंडाची दुर्गंध किंवा घाण वास कमी कसा होतो, तर याचं उत्तर आहे मिठामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात। म्हणजेच तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते सल्फर कंपाऊंड तयार करतात आणि या सल्फर कंपाऊंडमुळेच आपल्या तोंडाचा वास येत असतो। आणि जेव्हा तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या करत असतात तेव्हा हे सल्फर कंपाऊंड जे तयार झालेले आहेत तोंडामध्ये ते त्या पाण्याबरोबर बाहेर निघून जातात आणि याच कारणामुळे तोंडाचा वास कमी होतो। तसेच बॅक्टेरियाचं प्रमाण सुद्धा कमी होतं। म्हणजे ज्या गोष्टीमुळे तोंडाचा वास येतो ती गोष्टच कमी करण्याचं काम मिठाचं पाणी करत असतं। म्हणून आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे। दिवसातून 2 वेळेस हा उपाय तुम्ही करायला पाहिजे। जर तुम्ही काही दिवस हा उपाय केला तर 100% तुमच्या तोंडाचा दुर्गंध कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल। तर हा उपाय नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा हा उपाय वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, कारण तुमच्या कमेंट वाचूनच बाकीचे पण बरेच जण हा उपाय करत असतात।